पण जिथं अन्याय होतोय तिथे कोणीतरी बोलायला पाहिजे आणि मी हे बोलायचं ठरवलं। कोकणातले 100 अनुत्तरित प्रश्न गेल्या 25 वर्षात मला ग्राउंडचे दिसलेले। आम्हाला कोकणचं स्वतंत्र विकास प्राधिकरण पाहिजे। एलईडी फिशिंग जे अनैसर्गिक पद्धतीने समुद्रात केलं जात आहे, पण पारंपरिक 3-4 लाख कुटुंब ही पारंपरिक मच्छीमारीवर अवलंबून आहेत, त्यामुळे एलईडी फिशिंग बंद झालं पाहिजे। नमस्कार, मी साईनाथ गावकर। खरं तर मागील 25 वर्षापेक्षा अधिक काळ कोकणच्या सर्वांगीण समृद्धीसाठी तन मन धन अर्पून काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच संजय जाधवराव माझ्या सोबतीने आहेत। सर, खरं तर मागील 25 वर्ष आपण कोकण चळवळ राबवताना या चळवळीच्या माध्यमातून कोकणाच्या विकासासाठी आपण त्या ठिकाणी राबताय। सर, खरं तर मागील 25 वर्षाचा आपला अनुभव नेमका काय सांगतोय तो आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं मला सुरुवातीला जाणून घ्यायचंय। गेली 25 वर्ष मी कोकणासाठी रचनात्मक काम करतोय, पण मी यापुढे कोकणासाठी रचनात्मक आणि संघर्षात्मक काम करणार आहे। म्हणजे उगाचचा आरडाओरडा नाही, परंतु कोकणावर जो अन्याय होतोय यावर आवाज उठवण्याचं मी ठरवलेलं आहे। गेली 25 वर्ष कोकणामध्ये हजारो उद्योग निर्माण करावेत यासाठी ही चळवळ सुरू आहे। कारण मला माहीत आहे की कोकणातल्या सर्व प्रश्नांबरोबर जर कोकणात गावागावात आपण उद्योग निर्माण केले, गावागावात तिथल्या तरुणांनी चाकरमान्यांनी आपल्या जमिनी विकसित केल्या, तरच गावं पुन्हा भरतील, तरच रिकामी होणारी गावं ही समृद्ध होतील, आमच्या शाळा परत भरतील, गावात तरुण राहायला लागतील। त्यामुळे ही परिस्थिती बदलण्याकरता गावात उद्योग निर्माण व्हायला हवेत। आणि हे उद्योग म्हणजे कोणीतरी म्हणतं की मोठ्या इंडस्ट्रीज आल्या, नाणार प्रकल्प आला, जयगड प्रकल्प आला, अजून कुठले प्रकल्प आले, भारती शिपयार्ड आलं, MIDC आल्या म्हणजे कोकणचा विकास होणार। ठीक आहे की असे मोठे प्रकल्प आल्यानंतर सरकारचं उत्पन्न वाढेल, महाराष्ट्राचं उत्पन्न वाढेल, GDP वाढेल, GST मिळेल, टॅक्सेस मिळतील, महाराष्ट्राची इकॉनॉमी इम्प्रूव्हाइज होईल। पण यातनं कोकणाला काय मिळेल? तर कोकणामध्ये ज्या MIDC आहेत त्यात 80% परप्रांतीय काम करतात। मला नाही वाटत 10% तरी कोकणातल्या तरुणांना रोजगार मिळतो। जर MIDC मुळे विकास झाला असता तर लोटे परशुराममध्ये MIDC आल्यानंतर खेड तालुक्यातली गावं समृद्ध व्हायला पाहिजे होती, ती सगळी गावं रिकामी झाल्यात। म्हणजे कोकणचा विकास 3च विषयामधून होईल ही वस्तुस्थिती आहे। कोकणचा विकास हा शेती, पर्यटन आणि मासे या कोकणच्या 3 इकॉनॉमीज आहेत। शेतीमध्ये हापूस आंब्याची साधारण 4-5 हजार कोटीची इकॉनॉमी आहे, 1,500-2 हजार कोटीची इकॉनॉमी ही काजूची आहे, अशीच नारळ, सुपारी आणि चिकूची इकॉनॉमी आहे। याशिवाय इतर शेतीची आहे। पर्यटनामध्ये अगदी प्राथमिक अवस्थेत हे पर्यटन आहे आणि अतिशय थिल्लर पद्धतीने कोकणचा पर्यटनाचा विकास सुरू आहे। कारण याचं काही नियोजनच नाही आहे, याचं काही स्ट्रॅटेजीच नाही आहे। लोक समस्फूर्तीने जे करतायत ते म्हणजे पर्यटन कोकणातली, अशी स्थिती आहे। आणि पर्यटकांना जे वाटतं ते म्हणजे पर्यटन। त्यामुळे पर्यटनाची इकॉनॉमी जी आता 4-5 हजार कोटीपर्यंत पोहोचली आहे ही 1 लाख कोटीची होऊ शकते, पण त्याचं नियोजन हवं आहे। आणि तिसरा महत्त्वाचा विषय फिशरीज, म्हणजे एक फक्त कोळंबीची शेती चंद्रबाबू नायडूंनी केंद्रीय निधीचा नीट उपयोग केला, आज 50,000 कोटी रुपयाची कोळंबीची शेती केली जाते आंध्र प्रदेशमध्ये। आणि जर माशांची शेती 720 किलोमीटर मध्ये जर नीट केली, त्याच्याबरोबर समुद्रात जे मासे 15,000 कोटीचे मिळतात, आज कोकणातली सर्वात मोठी इकॉनॉमी मच्छीमारांची आहे, फार कमी लोकांना माहिती आहे। आणि या 3ही इकॉनॉमीज जर नीट डेव्हलप केल्या तर कोकण ट्रान्सफॉर्म होईल। पण दुर्दैवाने गेली 10 वर्ष मी कोकणातल्या लोकप्रतिनिधींकडे, सरकारकडे बोंबलतोय की हजारो कोटीचे मोठमोठे प्रकल्प कोकणात सरकार द्यायला तयार आहे। हे प्रकल्प यावेत की न यावेत हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, परंतु जर हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट कोकणामध्ये वाढवण बंदरच्या माध्यमातून किंवा नाणारच्या माध्यमातून किंवा जिंदालच्या माध्यमातून जर यायला तयार असेल आणि त्यासाठी लाखो कोटी रुपये कोकणात इन्व्हेस्ट करणार असतील,
तर मग आमच्या पर्यटनासाठी दरवर्षी 1,000 कोटी रुपये का दिले जात नाहीत? आमच्या रोजीरोटीचे 3च विषय आहेत ज्यामध्ये आज कोकणामध्ये 15 ते 20 लाख कुटुंब 2 वेळचं अन्न जेवतात. मग तीच इंडस्ट्री जर आपण इम्प्रुव्हाइज केली, बरं ही सगळी सस्टेनेबल इंडस्ट्री आहे, ही सगळी निसर्गाला सांभाळणारी इंडस्ट्री आहे, संवर्धन करणारी इंडस्ट्री आहे. मग या इंडस्ट्रीला जर निधी उपलब्ध करून दिला तर, पण तो दुर्दैवाने दिला जात नाही. म्हणजे आंबा काजू बोर्ड आज इतकी वर्ष झाली, 10 वर्ष म्हणजे पृथ्वीराज बाबांनी ते डेव्हलप केलं, पण 1 रुपयाचा निधी नाही दिला साहेब. 10 वर्ष झाली, सगळ्या पक्षांची सरकार आली. त्या ठिकाणी फिशरीज कॉर्पोरेशन, महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशन, म्हणजे या फिशरीज कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपण केंद्र सरकार हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहेत. म्हणजे मी नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो की 24,000 कोटीचा निधी या वर्षीच्या बजेटमध्ये पहिलं स्पीच निर्मला सीतारामन यांचं फिशरीज वरती आहे. पण महाराष्ट्रात त्याचा नियम आहे की 40% राज्याने द्यायचं, 60% केंद्राने द्यायचं. राज्याने 40% दिलंच नाही तर केंद्र देणार नाही, आणि म्हणून फिशरीजची कोणतीच योजना कोकणात राबवली जात नाही. फिशरीजचा कमिशनर कधी कोकणात येत नाही, फिशरीजचे सेक्रेटरी कधी कोकणात येत नाही, फिशरीजचे मिनिस्टर कधीच कोकणातले नसतात. 700 किलोमीटरचा समुद्र, 15,000 कोटीची इकॉनॉमी, आमच्या कोकणच्या इकॉनॉमीचा बॅकबोन. पण असं असताना जर अधिकारी कोकणात येणार नसतील, जर मंत्री कोकणातले नसतील, जर त्याचं प्रॉपर नियोजन होत नसेल, तर फिशरीजची इंडस्ट्री कशी डेव्हलप होईल? या फिशरीज कॉर्पोरेशनला, आणि गेली अनेक वर्ष मी बोंबलतोय कानी कपाळी की कोकणचं टुरिझम बोर्ड स्वतंत्र द्या, आणि या तिन्ही बोर्डाला, आंबा काजू बोर्डला, फिशरीज कॉर्पोरेशनला आणि कोकणचं स्वतंत्र बोर्ड याला 1,000 कोटी असं 3,000 कोटीचा निधी आपण उपलब्ध करून द्या. हा निधी कसा वापरायचा हे आमचे सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत. आम्ही सांगतो की हा निधी कशा पद्धतीने वापरायचा, आणि हा निधी रस्ते डेव्हलप करण्यासाठी, गणपतीपुळ्याचा डेव्हलपमेंटचा निधी हा फक्त रस्ते डेव्हलपमेंट करण्यासाठी, ही चुकीची पद्धत बंद झाली पाहिजे. हा निधी जो आहे, हा निधी तिथले तरुण जर उद्योग उभे करतायत, पर्यटनामध्ये आज हजारो तरुण उद्योग उभे करतायत, फिशरीजमध्ये आज हजारो तरुण काम करायला तयार आहेत, त्या ठिकाणी आंबा बागायतदार, हजारो आंबा बागायतदार काम करतायत, हे अडचणीत आहेत. त्यांचे उद्योग उभे राहण्यासाठी ज्या पद्धतीने साखर उद्योगाला गेली 50 वर्ष मदत केली, आम्हाला गर्व आहे की महाराष्ट्राचा आदर्श विकासाचा मॉडेल हे ऊसाचं आणि साखरेचं आहे आणि कोऑपरेटिव्हचं आहे, ते दूध उद्योगाचं आहे. पश्चिम महाराष्ट्र हा आदर्श आहे या सगळ्या. पण 50 वर्ष पश्चिम महाराष्ट्राला मदत केली गेली तेव्हा या इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या. मग आम्ही म्हणतो की 10 वर्ष आम्हाला पर्यटनाला मदत करा ना, 10 वर्ष आमच्या फिशरीजला मदत करा. बघा केवढी, आज काही नसताना सुद्धा माझे हजारो तरुण कोकणामध्ये गावागावामध्ये उद्योग करतायत, आणि या इंडस्ट्री सस्टेनेबल आहेत. यांनी कधी शासनाकडे, यांनी मोर्चे काढले नाहीत, यांनी आंदोलनं केली नाहीत, कधी शासनाकडे हात पसरला नाही. मग इतका चांगला आमचा हा कोकणातला शेतकरी आहे. जशी लाडकी बहीण योजना आहे, जसा लाडका भाऊ योजना आहे, तसा लाडका कोकणी माणूस ही योजना सरकारने आणायला पाहिजे. कारण हा कोकणी माणूस कधीच सरकारकडे हात पसरत नाही, हा आंदोलन करत नाही, सरकारला त्रास देत नाही, कर्ज बुडवत नाही, आकडे टाकून वीज चोरत नाही, घेतलेल्या कर्जाचे सगळे हप्ते भरतो, घरपट्ट्या, पाण्यापट्ट्या कुठेही तुम्ही काढा, कोकणी माणूस हे सगळं नियमितपणे भरतो. मग असं करणारा माझा कोकणातला शेतकरी आहे, माझा कोकणातला मच्छीमार आहे, माझा कोकणातला पर्यटन व्यावसायिक आहे, का त्याला मदत मिळत नाही? आमचं म्हणणं आहे की पर्यटनाला 1,000 कोटी, फिशरीजला 1,000 कोटी आणि टुरिझमला 1,000 कोटी, हे पैसे आमच्या या महामंडळांकडे आले पाहिजेत. हे कोकणातच खर्च झाले पाहिजेत, हे दुसरीकडे वर्ग होता कामा नयेत. हे कसे खर्च करायचे हे आमची तज्ज्ञ मंडळी, आम्ही प्लॅन तयार करून गव्हर्नमेंटला देतो. आमचा प्लॅन चुकीचा असेल तर खूप हुशार असलेल्या IAS ऑफिसर्सने आम्हाला कन्व्हिन्स करावं. आमचं चूक असेल तर आम्ही ते बदलू, आणि जर त्यांचं चूक असेल तर त्यांनी ते मान्य करावं. आणि पुढच्या काळामध्ये या तिन्ही विषयांमध्ये कशा पद्धतीने रोजगार निर्माण करता येतील यासाठी सरकार आणि कोकणी माणूस आपण एकत्र येऊन काम करूया.
मागच्या काळात काय झालं, याच्या चुका, मागचे भ्रष्टाचार, ह्या सगळ्याच्या चर्चा करून काय उपयोग होणार नाही. त्यापेक्षा पुढच्या 10 वर्षामध्ये आपण सगळेजण मिळून एकत्र येऊन आपण काय करू शकू. आणि म्हणून म्हणजे गेली 2-3 वर्ष मी अस्वस्थ आहे. मी बघतोय माझ्या त्या उद्योजकांच्या व्यथा बघतोय. माझ्या तिथे साध्या परवानग्या दिल्या जात नाहीत. माझ्या जमिनीमध्ये मी 10 खोल्या बांधून, कारण मला मुंबईला जावं लागणार आहे, माझी गावं रिकामी झाली आहेत, आणि मग मला तिथंच राहायचं असेल तर मला काहीतरी रोजगार निर्माण केला पाहिजे. माझ्या गावात पर्यटक येत आहेत, ते मला विचारतायत की कुठे राहू. मी जर 10 खोल्या बांधल्या तर मला परवानगी घ्यायला चेन्नईला जावं लागतं. 25 लाख रुपये खर्च केल्याशिवाय CRZचा क्लिअरन्स मिळत नाही. कुठला कोकणातला तरुण आणि शेतकरी CRZची परमिशन काढू शकेल. आणि मग मी नाईलाजाने अनधिकृत बांधकाम करतो. मग मला दर 2 वर्षांनी नोटीस येते, आणि नियम पाळणारा मी कोकणातला माणूस, मी घाबरतो, आणि मग मला नको ते विषय करावे लागतात. आमचं म्हणणं आहे की परवानग्या द्या ना. चेन्नईला कशाला जावं लागतं? चेन्नईच्या संस्थेने इथे कोकणात येऊन आपलं ऑफिस करावं. मला माझ्या शेतकऱ्याला, माझ्या पर्यटन व्यावसायिकाला रत्नागिरीला किंवा अलिबागला जाऊन त्याला परवानगी मिळाली पाहिजे. ती परवानगी मिळाली तर बँक त्याला लोन देईल. त्याने जर प्रकल्प उभारला तर सरकारने त्याला 40% सबसिडी दिली पाहिजे. का? तो हा वेदांतचा प्रकल्प आणि अजून कुठले प्रकल्प यावेत यासाठी सगळे आग्रही आहेत. पण गावामध्ये तिथल्या तरुणांना रोजगार देणारा माझा कोकणातला पर्यटन व्यावसायिक, याला सवलती का नकोत? याला सबसिडी का नको? याला इलेक्ट्रिसिटीमध्ये त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल दराने, आम्ही तर घरगुती म्हणत नाही, इंडस्ट्रीयल दराने आम्हाला इलेक्ट्रिसिटी द्या. मी MERC मध्ये गेलो, मी प्लेज केलं, आणि MERCने ऍग्री केलं की या गावात रोजगार देणार. पण प्रत्यक्ष कमर्शियल 1-1 लाख रुपये, 50,000 रुपये बिल येतात. शनिवार रविवार 2 दिवस टुरिस्ट येतात. कसं सस्टेन करेल तो? गावागावात जे होमस्टे करतायत, ॲग्रो टुरिझम करतायत, यांना घरगुती दराने वीज पुरवठा दिला पाहिजे. कोकणात माशांच्या शेतीचे प्रकल्प आहेत, 60% सबसिडी आहे. खूप चांगल्या योजना आहेत, पण कोकणात राबवल्या जात नाहीत. कोकणातले अधिकारी, वस्तुस्थिती आहे 95% अधिकारी हे कोकणातले नाहीत, कोकणाच्या बाहेरचे आहेत. आणि त्या मातीशी कनेक्ट नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीत अडवणूक होते. कुठल्याच सरकारच्या योजना कोकणात राबवल्या जात नाहीत. म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये उभ्या राहत असताना किती कोकणातल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना प्रत्यक्ष निधी दिला गेला. प्रत्येक ठिकाणी अडवणूक आहे. प्रकल्प करत नाहीत असं थोडी आहे, पण तो बिचारा 10 वेळा 15 वेळा त्या बँक ऑफ इंडियात जातो, स्टेट बँकेत जातो, पण बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. ज्या कोकणामध्ये कर्ज बुडवली जात नाहीत, ज्या कोकणामध्ये नियमितपणे कर्ज दिली जातात, त्या ठिकाणी कर्ज दिली जात नाहीत उद्योगांसाठी. आणि हे जे काय चाललंय म्हणजे हाऊसबोट, एका अलेप्पीच्या खाडीमध्ये 1000 कोटीची हाऊसबोटची अर्थव्यवस्था आहे. अशा हाऊसबोट कोकणात का नाही झाल्या? कारण परवानगीच दिली नाही. बरं, तरी हिंमत करून सत्यवान दर्देकरने हाऊसबोट सुरू केली, राजन कुमटेकरने तिथे तारकर्ला सुरू केली. त्यांना नोटीस दिल्या गेल्या MMB कडून. आता त्यांना परवानगी मिळाली. आता ही परवानगी स्मूथ करा. आमच्या बंद पडणाऱ्या ज्या ट्रॉलर्स आहेत त्याच्यावरती 2-2 खोल्या बांधल्या तर माझ्या कोळी बांधवांना याच खाड्यांमध्ये रोजगार मिळेल. सो आपल्याला त्या हाऊसबोटला सहजपणे परवानग्या मिळाल्या पाहिजेत. त्या ठिकाणी नदी पर्यटन, कुंडलिका नदीमध्ये नदी पर्यटन महेश सानप नावाच्या तरुणाने सुरू केलं 20 वर्षापूर्वी. आज त्या नदीवर 3 लाख टुरिस्ट येतात. आज त्या नदीवर 100 व्हाईट वॉटर राफ्टिंग जे कोकणात अस्तित्वात नव्हतं ते महेश सानपने केलं. त्याला इरिगेशन खात्याने नाही मदत केली, त्याला टुरिझमने नाही मदत केली, पण तरी त्या मुलांनी ते केलं आणि इरिगेशन खात्याने टेंडर आणून त्यांना बंद केलं त्या मुलांना. म्हणजे मदत करायचं राहिलं बाजूला, पण असं स्वतःहून प्रयत्न करणारे जे लोक आहेत त्यांचे उद्योग बंद करण्याचं काम त्या ठिकाणचे अधिकारी, प्रांत, तहसीलदार, वेगवेगळ्या खात्याचे लोक हे करतायत कोकणामध्ये. आणि आम्ही हा जुलूम सहन करतोय 75 वर्ष झाली.
मी खाली काम करताना फिरताना या कोकणातल्या तरुणांच्या, या कोकणातल्या उद्योजकांच्या या वेदना पाहतोय. आणि म्हणून मी ठरवलंय की येस, रचनात्मक काम आतापर्यंत सगळ्यांच्या बरोबर एकत्र येऊनच काम आणि सगळ्यांबरोबर करूया. पण जिथं अन्याय होतोय तिथे कोणीतरी बोलायला पाहिजे आणि मी हे बोलायचं ठरवलं. तर निश्चितपणे सर, खरं तर या चर्चेच्या निमित्तानं मला सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जो इतरांच्या मनात देखील कदाचित आहे. मागील 25 वर्ष आपण कोकण विकासाची चळवळ राबवत आहे. विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिसतात, उपमुख्यमंत्री दिसतात, त्या त्या खात्यांचे मंत्री आपल्या कार्यक्रमांमध्ये दिसतात. आपण या सर्वांच्या मंचावरती मिटिंगांमध्ये दिसतात. तरी सुद्धा हे प्रश्न आजपर्यंत प्रश्नच राहिले, त्याची उत्तरं काही मिळाली नाहीत. नेमकं असं का? काय सांगाल या प्रश्नात? दुर्दैवाने मला असं दिसतं की सगळ्याच पक्षांमध्ये चांगले लोक आहेत, खूप चांगले लीडर्स पण आहेत. म्हणजे मी विशेषतः अजितदादांचं नाव घेईन किंवा आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव घेईन किंवा वेगवेगळे लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांनी या सगळ्या विषयामध्ये कायम आम्हाला मदत केली. पण लोकप्रतिनिधींची इच्छा आहे हे सगळं व्हावं किंवा अगदी माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा इच्छा असते. परंतु ऍक्च्युअल जेव्हा एक्झिक्युशनच्या लेवलला येतं, एक 50 कोटीची ग्रामीण पर्यटनाची योजना जी सरकारने सांगितली ती आम्ही राबवायचं ठरवलं, त्याचे सगळे प्लॅन्स बनवले, पण प्रत्यक्ष योजना आम्हाला राबवू दिली गेली नाही. किंवा नदी संवर्धनाचे विषय जे आम्ही कोकणामध्ये चालवतो त्याच्यामध्ये सगळेजण हो म्हणतात, पण प्रत्यक्ष कोकण टाईप बंधारे, जे निकष बदलणं, या गोष्टी अधिकारी होऊ देत नाहीत. सो शासकीय पातळीवरती या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दिसते, पण ब्युरोक्रॅटिक हर्डल कोकणामध्ये खूप दिसतात आणि जिथे जिथे ते दिसतात त्याच्या विरोधात या पुढच्या काळात आम्ही आवाज उठवणार आहोत. आणि ही पद्धत बदलायला हवी. कोकणामध्ये एक 15 मागण्या घेऊन आता मी एक जन आंदोलन हे उभं करतोय, एक लोक चळवळ उभी करतोय. मला त्याच अनुषंगानं यादवराव सर, खरं तर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या देखील वाचनात आलंय की आपण स्वराज्य भूमी आंदोलन या नावानं आंदोलन या कोकणामध्ये पुकारणार आहात. नेमका हा निर्णय घेण्याची वेळ का आली हाताला? नाही, हे सगळं वर्षानुवर्ष आम्ही प्रयत्न करतोय, परंतु पॉलिसीज आहेत, परमिशन्स आहेत किंवा अशा पद्धतीने अडवणूक होते की कुठल्या ना कुठल्या पॉइंटला तो जो उद्योजक कोकणात काम करतोय तो अडचणीत येतो, त्याला थांबावं लागतं, त्याला जमीन विकावी लागते आणि ही परिस्थिती बदलायला हवी. ईज ऑफ डुईंग बिझनेस हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणतायत आणि खरंच देशामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतायत, पण हे ईज ऑफ डुईंग बिझनेस हे कोकणामध्ये व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी कोकणातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आपला ॲटिट्यूड बदलायला हवा. आणि त्यामुळे आम्ही कोकणाचे जे अनुत्तरित प्रश्न आहेत, हे अनुत्तरित, एखादा प्रश्न सुटणं वेगळं, पण प्रत्येक ठिकाणी ज्या अडचणी निर्माण केल्या जातात किंवा निर्माण झालेल्या आहेत या शोधण्यासाठी आई सुद्धा रडल्यानंतरच दूध देतं. मला वाटतं आम्ही जे करणार आहोत हे म्हणजे शासनाकडे जे मागणार आहोत ते मूल आईकडे मागतं त्या पद्धतीने मागणार आहोत की हे दुखतंय आम्हाला, ह्या त्रास होतोय, आम्हाला उद्योग करू दिले जात नाहीत, इथे अधिकारी अडचणी आणतायत. आणि हे केवळ प्रेमाने निवेदन देऊन, प्रेझेंटेशन देऊन गेली 25 वर्ष मी प्रयत्न करतोय. आता आम्ही ठरवलेलं आहे की एका बाजूने आमची चेंबर ऑफ कॉमर्स निवेदन देईल, पाठपुरावा करेल, प्रेझेंटेशन करेल आणि दुसऱ्या बाजूला आम्ही कार्यकर्ते रस्त्यावर उतरू. 17 वर्ष जर आमचा हायवे बनणार नसेल तर तो बनेल कसा याच्यासाठी आम्ही आग्रही राहू. ज्या चुका या हायवेमध्ये झाल्यात, धरण बांधल्यासारखा हायवे बांधलेला आहे, त्या ठिकाणी परशुरामाचा मातीचा डोंगर 2 गावं असुरक्षित झालेत, चिपळूणचा ब्रिज बनत नाहीये, दरवर्षी पावसाळ्यामध्ये गणपतीमध्ये रस्ता पूर्ण होईल असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्ष रस्ता पूर्ण होत नाही. आणि मला वाटतं यावरती आवाज उठवण्याची नवीन डेडलाईन देखील भेटत असतात. एकूणच त्या मुंबई गोवा हायवेच्या ज्या चुका, म्हणजे हा हायवे कोणी डिझाईन केला मला कळत नाही, सर्वसाधारण आमच्यासारख्या हायवे मधली माहिती नसलेल्या माणसाला पण कळते मातीचा डोंगर नाही खदला पाहिजे. त्या भरण्या नाक्याच्या वरती
जो भोसत्याचा वाकण आहे, हे कशा पद्धतीचं वाकण असं असू शकतं का? किंवा एक चिपळूणचा एक पूल बनायला तो सारखा सारखा पडतो. हे जे काही चाललंय, हे जे कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने काम करतायत, जे त्यांची अडवणूक करतायत, हे सगळं परिस्थिती बदलायला हवी. आणि ज्या चुका या हायवेला झाल्या, आम्ही म्हणतोय ग्रीनफील्ड हायवे सरकार काढणार आहे. विकासाला बिलकुल विरोध नाही. ग्रीनफील्ड हायवे ठीक आहे, अजून एक हायवे, खरं तर हाच हायवे ग्रीनफील्ड हायवे व्हायला पाहिजे होता. पण जर ग्रीनफील्ड हायवे होणार असेल तर त्याच्यामध्ये भराव घालून तो हायवे होता कामा नये. जिथे व्हॅली असेल तिथे पूल झाला पाहिजे आणि जिथे डोंगर असेल तिथे बोगदे झाले पाहिजेत. त्यामुळे या येणाऱ्या डेव्हलपमेंटच्या कामाला कार्यकर्ते म्हणून, एक रचनात्मक संघटन म्हणून, एक रचनात्मक संघर्ष करणारी संघटना म्हणून या सगळ्या विकासाला आम्ही सपोर्ट करू. पण त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी होणार नाहीत याच्यासाठी सुद्धा एक दबाव या निमित्ताने निर्माण. बरं सर, एक महत्वाचा प्रश्न एकूणच या चर्चेच्या निमित्तानं, हे जे आपण आंदोलन पुकारणार आहात किंवा पुकारलेलं आहे स्वराज्य भूमी आंदोलन, हे आंदोलन नेमकं कुणाच्या विरोधात आहे? खरं तर हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही. कारण हे जे घडतंय हे सगळी सरकारं होती ना, सगळे पक्ष होते. त्यामुळे हा पक्ष चुकीचा आणि तो पक्ष बरोबर असं काही आमचं म्हणणं नाही. 75 वर्ष झालं नाही आणि त्याचं मुख्य कारण जर झालं नाही, त्याचं मुख्य कारण, हा मुख्य दोष आम्ही आमच्यावर घेतो. कारण आम्ही पण जागे झालो नाही, आम्ही पण बोललो नाही, आम्ही पण आवाज उठवला नाही आणि मग आमच्याकडे कोणी लक्ष पण दिलं नाही. त्यामुळे कोणाच्या विरोधात म्हणण्यापेक्षा आपण शासकीय यंत्रणेच्या विरोधात नक्की, जी यंत्रणा कोकणातला कुठलाच विकासाचा विषय सहजपणे होऊ देत नाही, जी यंत्रणा आमच्या उद्योजकांना अडथळे देते, जी यंत्रणा हाऊसबोट मोठ्या प्रमाणात व्हाव्यात यासाठी मदत करत नाही, जी यंत्रणा वायनरी कोकणामध्ये व्हाव्यात यासाठी सहजपणे मदत करत नाही, जी यंत्रणा नाशिकच्या आणि द्राक्षाच्या वायनरीला 0 एक्साईज लावते आणि कोकणातल्या वायनरीला 100% एक्साईज लावते, जी यंत्रणा 20% वॅट लावते, जी यंत्रणा प्रियंका सावे सारख्या अमेरिकेतून इथे आलेल्या मुलीला, जिने पहिली कोकणातली वायनरी सुरू केली, तिला 1 कोटी रुपयाची पेनल्टी लावते, जी यंत्रणा आमच्या कोकणातल्या लोकांना अनधिकृतपणे बांधा असं सांगते पण अधिकृतपणे घरं बांधण्यासाठी, पर्यटन करण्यासाठी परवानगी देत नाही, या यंत्रणेच्या विरोधात नक्की एक संघर्ष आम्ही उभा करतोय. आणि तो संघर्ष राजकीयपेक्षाही तो प्रशासनात्मक आणि हा एक लोक चळवळीचा संघर्ष आहे. आणि यापुढे कोकणावर अन्याय होणार नाही याकरता कोकणातले सगळे उद्योजक, कोकणातले सगळ्या विचारांचे कार्यकर्ते एकत्र येतील आणि एक समृद्ध कोकण लोक चळवळ यातनं उभी राहणार आहे. खरं सर, ह्या मुलाखतीतला अगदी शेवटचा प्रश्न माझा आपल्याला आहे. मागील 25 वर्ष आपण जवळपास 2 लाख किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरनं या संपूर्ण कोकणचा केला. हे कोकणच्या विकासानं, कोकणचा विकास व्हावा या उद्देशानं झपाटून उतरलेलं कोकणच्या चळवळीतलं आपण एक व्यक्तिमत्व आहात. हे अगदी कौतुक मी आपल्या तोंडावरती देखील करेन, आपल्या समोर करेन. सर, मला खरं तर पुढील 10 वर्षाचा, पुढील 25 वर्षाचा आपलं नेमकं व्हिजन काय, आपला नेमका प्लॅन काय, तो या निमित्तानं जाणून घ्यायचंय. या सगळ्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की या निवडणुकीमध्ये मी कोकणातल्या जनतेसमोर हा विषय घेऊन जातोय की गेली 25 वर्ष मी अनुभवतोय, द्राक्षासाठी विधानसभा बंद होते, कांद्यासाठी होते, ऊसासाठी होते, साखरेसाठी होते. ते अडचणीत आल्यानंतर लगेचच सरकार आपल्या निधीतून 1000 कोटी 2000 कोटी, मग दिल्लीत जाऊन दिल्लीतून पण निधी मिळतो. पण कधी विधानसभा हापूस आंब्यासाठी बंद पडली नाही, कोकणातल्या पर्यटनासाठी बंद पडली नाही. उद्ध्वस्त झालेल्या वादळामध्ये, निसर्ग वादळामध्ये, फयान वादळामध्ये कोकणातल्या त्या सुपारी बागायतदाराला, आंबा बागायतदाराला मदत मिळावी यासाठी विधानसभा बंद पडली नाही. 60 रुपये सुपारीचे आणि 100 रुपये हापूस आंब्याच्या झाडाची अशी नुकसान भरपाई दिली तरीही कोकणी माणूस पण काय बोलला नाही. आणि परिस्थितीही म्हणजे कधीही या सगळ्या विषयांमध्ये, त्यामुळे कोकण म्हणजे मला वाटत नाही की कोकण या विषयाची चर्चा एक 5-6 वर्षापूर्वी झाली होती विधानसभेमध्ये. पण
त्याच्यानंतर झालेली मला आठवत नाही, त्याच्या अगोदर झालेली आठवत नाही. आणि म्हणून मी कोकणातल्या जनतेला सांगणार आहे की तुम्ही कोकणचे जे मूळ प्रश्न आहेत, मग ते बागायतदारांचे आहेत, ते शेतकऱ्यांचे आहेत, ते कुठले प्रश्न आहेत ते पण मी सांगतो. तर हे सगळे प्रश्न विधानसभेत, कारण शेवटी मायबाप सरकार ठरवतं काय करायचं ते. हे प्रश्न जर सुटायचे असतील तर हे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडले गेले पाहिजेत. आणि त्यासाठी हे जर मांडले जात नसतील तर कोकणातल्या मच्छीमारांचा एक मुलगा विधानसभेत गेला पाहिजे, कोकणातल्या आंबा बागायतदारांचा आणि एक शेतकरी विधानसभेत गेला पाहिजे, आणि कोकणातला एक पर्यटन व्यावसायिक उभा गेला पाहिजे. मी कोकणातल्या जनतेसमोर जाणार आणि सांगणार आहे की अशी 3 मुलं तुम्ही सगळ्यांनी मिळून विधानसभेत पाठवा, आपण मांडू आपले प्रश्न. आणि त्याच्यासाठी अशा स्वरूपाचं एक कोणावरही टीका न करता किंवा कोणाच्याही विरोधात न राहता आम्ही एक डेमोक्रेटिक आंदोलन करणार आहोत. आणि त्यासाठी कोकणातली काही 3-4 मुलं या विधानसभेच्या निवडणुकीत उभी राहतील. लोक ठरवतील की त्यांना सपोर्ट करायचा की चाललंय तसंच चालू द्यायचं. पण आम्ही रस्त्यावर पण उतरणार आहोत. लोकशाहीने अधिकार दिल्याप्रमाणे आम्ही एक दबाव गट म्हणून निवडणुकीला सुद्धा उभे राहणार आहोत. आणि आम्ही या सगळ्या विषयावरती सातत्याने एका बाजूने रचनात्मक पाठपुरावे प्रेझेंटेशन हे करू, बिकॉज आम्ही काय आतंकवादी नाही आहोत की आम्ही सगळं डायलॉग. पण दुसऱ्या बाजूने आम्ही हे विषय प्रत्यक्ष मांडणार आहोत. कोकणातले 100 अनुत्तरित प्रश्न गेल्या 25 वर्षात मला ग्राउंडचे दिसलेले, याच्यावर लवकरच मी एक पुस्तक प्रकाशित करतोय. आणि त्यातले 15 प्रमुख प्रश्न हे आपण या निवडणुकीत सर्व पक्षांनी याच्यावर चर्चा करावी, सर्व लोकप्रतिनिधींनी याच्यावर उत्तरं द्यावीत. हे होणार का, हे करणार का, हे कोण करणार, याच्यावरती केवळ इलेक्शन्स, साकव, पाकाड्या, एसटीची शेड, लग्न, बार्शी, या सगळं कोकणी माणसं आमची आपली अल्पसंतुष्ट आहेत, सरळ आहेत, साधी आहेत, त्रास न देणारी आहेत. पण म्हणून असं वर्षानुवर्ष, किती वर्ष, आणि आज कोकण रिकामं झालं. आज 20% लोक गावात राहतात, शेती 10%वर आली. त्या ठिकाणी 50% गावातली घरं बंद झाली, गावांचे वृद्धाश्रम झाले. 50% कोकण विकलं गेलं. किती होईपर्यंत आपण थांबणार आहोत. आणि म्हणून मी या पुढच्या काळामध्ये रचनात्मक बरोबर संघर्षात्मक कामामध्ये उतरलेलो आहे. माझ्याबरोबर जे येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्हाला जे लोकप्रतिनिधी, जे पक्ष मदत करतील त्यांच्या मदतीने, जो पक्ष कोकणाला मदत करेल तो आमचा पक्ष, जो नेता कोकणाच्या या प्रश्नांवर आम्हाला मदत करेल तो आमचा नेता. आणि त्याच वेळी आम्ही सुद्धा त्या लोकशाही मार्गाने या विधानसभेमध्ये प्रत्यक्ष जाऊन हे प्रश्न सोडवावेत अशी भूमिका मी कोकणातल्या नागरिकांसमोर मांडणार आहे. मी जे 15 प्रश्न या निवडणुकीसाठी घेतोय, सगळेच प्रश्न एका वेळी घेतले तर सुटणार नाहीत. आणि मला वाटते आता असलेल्या सरकारने, विरोधी पक्षाने या सगळ्यावरती गांभीर्याने विचार करावा. पण त्यातला पहिला जो प्रश्न आहे माझा, तो आहे कोकणातल्या शेती ही विशेषतः माकड आणि वानर यांनी उद्ध्वस्त केली आहे. आणि ही शेती त्या ठिकाणी म्हणजे अगदी घरातून सुद्धा पीठ घेऊन जाणं आणि भाकऱ्या घेऊन जाणं इथपर्यंत माकडांची मजल गेलेली आहे. याच्यावरती एक शाश्वत उत्तर शोधलं पाहिजे. या जसं मुंबईतल्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं तसं या माकडांचं निर्बीजीकरण कोकणातच सोडा. आमच्याकडे 500 किलोमीटरचं अभयारण्य आहे, म्हणजे महाबळेश्वर पासून पार आंबोलीपर्यंत. या अभयारण्यामध्ये या माकडांना सोडावं. आणि या कोकणातल्या यांना वन्य प्राण्यांपासून कसं हिमाचलने कसं केलंय किंवा बाकी राज्याने त्या पद्धतीने, आणि याच्यासाठी 1000 कोटी खर्च होणार असतील तर ते खर्च गेले पाहिजेत. कोकणचा विषय येतो तेव्हा निधी नाही आणि बाकी सगळ्यासाठी निधी आहे, ही परिस्थिती पण चालणार नाही. हा एक विषय आहे. दुसरा विषय आहे शेतकऱ्यांसाठीचा, तो आहे जर ऊसाला हमी भाव मिळतो, जर कापसाला हमी भाव मिळतो, जर द्राक्ष आणि डाळिंबाची काळजी घेतली जाते,
तर आम्ही महाराष्ट्रातच आहोत ना, आम्ही भारतातच आहोत ना. तर आमच्या काजूबीला 150 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे, आमच्या सुपारीला हमी भाव मिळाला पाहिजे. आणि हा हमी भावाची एक आग्रही मागणी आपण दुसरी देतोय. तिसरी मागणी आपण घेतोय की आमच्या आंबा बागायतदारांनी कधीही शासनाकडे हात पसरले नाहीत आतापर्यंत, पण या पुढच्या काळामध्ये मागची 10 वर्षामध्ये 2 वेळा कोरोना सीझन मध्ये आला, 3 चक्रीवादळ आली आणि ग्लोबल वॉर्मिंग याच्यामुळे आंब्याची शेती परवडत नाही. आंबावाला आणि ते औषध कंपन्या इतक्या बेधुंद पद्धतीने काम करतायत आणि त्यांच्यावर कुठलंही नियंत्रण नाही. त्यामुळे वाटेल त्या किमती आणि प्रत्यक्ष घाणेरडी औषधं या सगळ्यामुळे कोकणातला आंबा बागायतदार कर्जबाजारी झालाय. जे कर्जबाजारी झालेत यांना 100% कर्जमाफी, व्याजमाफी आणि जे रेग्युलर कोकणातले एक 10-20% लोक असतील त्याही परिस्थितीत सगळी कर्ज त्यांनी फेडलेली आहेत. पण जे कर्ज नियमित पडतात त्यांना शासनाने 50,000 रुपये द्यायचे ठरवले होते. हे 50,000 रुपये त्यांना मिळाले पाहिजेत. त्या ठिकाणी मी जी 3 बोर्ड म्हटलं, आंबा बोर्ड, आंबा काजू बोर्ड, टुरिझमचं बोर्ड आणि फिशरीजचं बोर्ड, या तिन्हीला 1,000 कोटीचा निधी मिळाला पाहिजे. मच्छीमारांच्या विषयात मोठ्या मच्छीमार स्वतःची काळजी घेतात, पण छोट्या मच्छीमारांना ते कर्जबाजारी झालेत, त्यांना कोणी लोन देत नाही. एकदा 15,000 कोटीची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या आमच्या मच्छीमारांची कर्जमुक्ती व्हायला हवी. LED फिशिंग जे अनैसर्गिक पद्धतीने समुद्रात केलं जात आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे काही लोकांना मिळतात, पण पारंपरिक 3-4 लाख कुटुंब ही पारंपरिक मच्छीमारीवर अवलंबून आहेत. त्यामुळे LED फिशिंग बंद झालं पाहिजे. पर्ससीन फिशिंग हे टेक्नॉलॉजीचा वापर आहे, परंतु जाळ्याचे नियम सगळ्याच मच्छीमारांनी आम्ही सेल्फ गव्हर्नन्स केला पाहिजे. त्यामुळे पापलेटचं एक पापलेट जे 1500 रुपयाला विकलं जाणार आहे त्याचं एवढंसं पिल्लं पकडून ते 1 रुपयाला विकायचं, ही अमानुष पद्धत बंद व्हायला हवी. त्यामुळे नियमांचं काटेकोरपणे पालन व्हायला पाहिजे. हे 3 विषय मच्छीमारांसाठी आम्ही घेतले. टुरिझमवाल्यांसाठी आम्ही 2च विषय घेतलेत. एक की तुम्ही परवानग्या दिल्या नाहीत म्हणून आम्हाला अनधिकृत बांधकामं करावी लागली. जर उल्हासनगरच्या अनधिकृत घरांना संरक्षण मिळत असेल, जर त्या ठिकाणी मुंबईत सरकारी जमिनीवर झोपड्या बांधलेल्या परप्रांतीयांना समुद्रकिनारी झोपड्या बांधल्यानंतर सुद्धा त्यांना फुकट घरं मिळत असतील, तर मी माझ्या जमिनीवर मला रोजगार नाही म्हणून मी माझ्या कोकणात माझ्या समुद्र किनाऱ्यावर जर मी माझ्या पैशाने कर्ज घेऊन 18% मी जर बांधकाम केलं असेल, तर ही सगळी बांधकामं शासनाने 2024 पर्यंत जशा झोपड्यांना संरक्षण दिलं तसं 2024 पर्यंत रेग्युलर करावीत. पुढची बांधकामं आम्ही पूर्णपणे नियमाप्रमाणे बांधायला तयार आहोत, पण आम्हाला 10,000 रुपये खर्च करून जिल्हा लेवलला परवानग्या मिळाल्या पाहिजेत. आणि त्या परवानग्या मिळाल्या की जुनी बांधकामं सुद्धा जेव्हा पाडू तेव्हा पुढची बांधकामं आम्ही नियमाप्रमाणे करू. पण यापुढे प्रांतांनी आणि तहसीलदारांनी आमच्या कुठल्याही पर्यटन व्यावसायिकाला नोटीस देता कामा नये. आमची सगळ्यात महत्वाची मागणी महाराष्ट्र शासनाकडे आहे की एक ही ऐसान करना की कोई ऐसान मत करना. कोकणामध्ये जर आम्ही उद्योग करणार असू, मग आम्ही वॉटर स्पोर्ट्स करणार आहोत, मग आम्ही साहसी पर्यटन करणार आहोत, मग आम्ही वर्षा पर्यटन करणार आहोत, आम्ही धबधबा पर्यटन करणार आहोत, अगदी वाळू काढायला सुद्धा वाळू अधिकृतपणे योग्य नियम पाळून काढली तर कोकणातले जे डोह वाळूने भरले आहेत ते मोकळे होतील. पण अनधिकृतपणे चुकीच्या पद्धतीने काढली तर नद्यांचे पात्र बदली होतात. त्यामुळे ही वाळू रिझनेबल रॉयल्टी घेऊन ती रॉयल्टी सुद्धा त्या गावाला देऊन ही जर आपण वाळू काढायला दिलं, किंवा कोकणातलं आमचं म्हणजे मायनिंगला परवानगी आहे पण आम्ही जांभा दगड काढला तर आम्हाला परवानगी नाही, आमची बंदी, तर कशा पद्धतीने करावे याचे नियम बनवावेत ना. पण अगदी कोकणात जे जे उद्योग निसर्गाचा ऱ्हास न करता येतील त्या उद्योगांना परवानगी दिली पाहिजे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न कोकणासमोर जो आत्ता येतोय तो सिडकोला प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून मान्यता, आणि सिडको आमचं म्हणणं आहे सिडको आम्हाला कोकणात नको. सिडको प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून कॅन्सल व्हावी. शहर सिडकोचा अर्थच सिटी डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे. शहर आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचा अनुभव असलेला आणि प्रचंड काम असलेलं
कोकण हा सेकंडरी विषय म्हणून पाहणारं स्वतंत्र विकास प्राधिकरण आम्हाला नको. आम्हाला कोकणचं स्वतंत्र विकास प्राधिकरण पाहिजे, जे या सरकारने मंजूर केलं. याबद्दल माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं मी अभिनंदन करतो. पण हे प्राधिकरण, हे जे सरकारने ठरवलंय त्याची अंमलबजावणी व्हावी. या प्राधिकरणाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक उद्योग, कारण आम्हाला उद्योग हवेत, कारण आम्हाला कोकणातला तरुण कोकणातच राहायला हवा, तर त्यासाठी मग टुरिझम पार्क्स असतील, फिशरीज पार्क्स असतील, फूड पार्क्स असतील, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग हब्स असतील, ऑटोमोबाईल पार्क्स असतील किंवा एज्युकेशन पार्क्स असतील, असे इनोव्हेशन पार्क्स असतील, असे उद्योग करण्यासाठी एक सिडको आणि MMRDA सारखंच प्राधिकरण, ज्याला कोकणातले शेतकरी मदत करतील, आम्ही जे फक्त कोकणासाठी असेल, ते संवेदनशील असेल, ते कोकणाची वाट लावून विकास करणार नाही, पण त्याच वेळी ते कोकणाचा विकास पण करेल, असं प्राधिकरण जे जगभरातून पैसे आणू शकेल, जे ADB बँकेकडे जाईल, जे वर्ल्ड बँकेकडे जाईल, अशा स्वरूपाचं प्राधिकरण हे आमच्या कोकणाला मिळावं. जे सरकारने सँक्शन केलंय याचीच अंमलबजावणी केली जावी, अशा स्वरूपाची सुद्धा मागणी. अशा एक 15 मागण्या घेऊन आम्ही या निवडणुकीला सगळ्याच राजकीय पक्षांना आणि सगळ्याच लोकप्रतिनिधींना म्हणणार की याच्यावरती सर्वांनी भूमिका घ्यावी आणि याचे GR निघावेत. आणि याचे GR निघण्यासाठी म्हणजे केवळ आम्हाला आश्वासनं नको आहेत, आम्हाला याचे GR पाहिजेत, याच्यावरती अंमलबजावणी करून हवी आहे. आणि हे जे करतील त्यांच्या मागे कोकणवासीने उभं राहिलं पाहिजे, असं पण आम्ही म्हणणार आहोत. कुठले पक्ष बघू नका, काही नका. कोण जे करणार आहेत, जे लोकप्रतिनिधी कोकणासाठी चांगले काम करतील, जे पक्ष कोकणाच्या हिताचे निर्णय घेतील आणि ते प्रत्यक्ष राबवण्यासाठी मदत करतील, अशा पक्षांच्या मागे, अशा लोकप्रतिनिधींच्या मागे आपण सगळेजण उभे राहिले पाहिजे. त्यामुळे एका बाजूने आम्ही आमचे काही 2-4 लोक या विधानसभेत जावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत, आणि दुसऱ्या बाजूने जे जे कोकणासाठी चांगले काम करणार आहेत त्या सगळ्यांच्या पाठीमागे सुद्धा आमची लोक चळवळ उभी राहील. कारण आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आहोत, पण आम्ही या पुढच्या काळात कोकणाच्या विकासाच्या विषयात आणि कोकणावर जर कुठे अन्याय होणार असेल तर त्याच्या विरोधात ठामपणे उभे राहणार आहोत आणि आग्रही असणार आहोत. जय हिंद, जय कोकण, जय शिवराय. निश्चित सर, खरं तर आपल्याशी ही सविस्तर चर्चा करत असताना आपण जे आता सांगितलं की निवडणुकीच्या विधानसभेच्या रिंगणात त्या विषयाशी संबंधित काही उमेदवार हे आपण उतरवणार आहात. खरं तर संजय यादवरावांनी हे प्रस्थापितांना दिलेलं हे आव्हान आहे असं म्हणायला हरकत नाही. तुर्तास या सविस्तर चर्चेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद.